ब्रेकनंतर बातमी अर्थातच वंचितची आहे। वंचितकडून अगदी ऐनवेळी काँग्रेसचा घात करण्यात आलेला आहे। काँग्रेसला 16 जागा परत केलेल्या आहेत। उमेदवार शोधताना शेवटच्या दिवशी काँग्रेसची मात्र चांगलीच पळापळ झालेली आहे। अद्याप 7 जागांवर उमेदवारच नाही आहेत। काँग्रेस, रासप आणि वंचित या आघाडीला मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अखेरच्या दिवशी तब्बल 16 प्रभागांमध्ये उमेदवारच निश्चित होत नव्हता। मुंबईत काँग्रेस, वंचित, रासपची युती झाली। युतीनंतर जागा वाटप निश्चित झालं। वंचित 62, रासप 12, उर्वरित 153 जागा काँग्रेसला गेल्या। पण वंचितला 16 प्रभागांमध्ये उमेदवारच मिळेना, त्यामुळे ऐनवेळी वंचित बॅकफुटला आली। त्यामुळे काँग्रेसला दिलेल्या जागांवर आमचं संघटन नाही असं वंचितनं म्हटलं आणि शेवटच्या दिवशी मात्र काँग्रेसला उमेदवार शोधण्याकरता चांगलीच धावपळ करण्याची वेळ आलेली आहे। अद्यापही 16 जागांपैकी 7 जागांवर उमेदवारच नाहीये। त्यामुळे काँग्रेस 167, रासप 6, सीपीआय 1 आणि वंचित 46 असं सध्या सूत्र दिसतंय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, या निवडणुकीत काय काय बघावं लागणार आहे असं खरं तर चित्र सध्या निर्माण होताना दिसतंय। कुठं अगदी इच्छुक गाड्यांचा पाठलाग करतायत, कुठं उपोषणाला बसलेले आहेत इच्छुक, बंडोबांनी चांगलंच डोकं वर काढलेलं आहे, तर तिथं वंचितनं ऐनवेळी मात्र हात काढून घेतला, बॅकफुटला गेली वंचित आणि काँग्रेसला आता म्हणतेय की आता आम्हाला उमेदवार मिळत नाही आहेत, उर्वरित जागांवर तुम्ही उमेदवार शोधा। काय काय घडणार आहे आता यापुढे? नक्कीच आपण बघतोय लागवी की सुरुवातीला वंचितने 62 सीट मागितल्या होत्या काँग्रेसकडे। खरं तर काँग्रेसच्या ज्या खासदार आहेत वर्षा गायकवाड, त्यांना काही फार वंचितला बरोबर घेण्याची इच्छा नव्हती, अशा पद्धतीची नाराजी होती, अशा पद्धतीच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या। मात्र सगळं झाल्यानंतर त्यांना 62 सीट देण्यात आल्या। 62 सीट देण्यात आल्यानंतर त्यांना काही जागा पटापट तुम्ही शोधा आणि आमच्यापर्यंत यादी पोचवा, अशा पद्धतीच्या सूचना काँग्रेसने दिल्या। मात्र शेवटच्या दिवसापर्यंत वंचितने 16 जागांवर सीट्सच दिल्या नाहीत, उमेदवारच त्यांना मिळाले नाहीत। आणि त्यानंतर काल सकाळी 9 वाजता त्यांनी अचानकपणे काँग्रेसला फोन केला आणि सांगितलं की ह्या जागा तुम्ही घ्या आणि तुमचे तुम्ही उमेदवार उभे करा। खरं तर काँग्रेसकडे इच्छुकांची खरं तर अनेक ठिकाणीच आपण बघितलंय लागली की इच्छुकांची इतकी मोठी संख्या असताना काँग्रेसला देखील 9 वाजता सांगितल्यानंतर उमेदवार मिळाले नाहीत असं काँग्रेसवाले म्हणतायत। खरं तर अनेक पक्षातले इच्छुक इथे यायला तयार होते, काँग्रेसमधनं तर काँग्रेसमधनं कुठून तरी आम्हाला तिकीट मिळावं यासाठी ते अपेक्षित होते। मात्र त्यानंतर आपण बघतोय थोडक्यात काय तर या ठिकाणी काँग्रेसही आणि वंचितही उमेदवारांखेरीज वंचित राहिलेली आहे, असंच काहीसं चित्र निर्माण झालेलं आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये। धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।